मंडळी, ही तुडुंब भरलेली विहीर बघा. पण हे पाणी लागवड केलेल्या झाडांपर्यंत पोचवायला कावडचा वापर करावा लागतोय. काय शोकांतिका आहे बघा. इथे लाईटचा खांब तर आहे, पण MSCB वाले वीज देत नाहीत. ते म्हणतात तुम्ही मागेल त्याला सौरपंप या योजनेचा लाभ घ्या आणि विहिरीवर सोलर बसवा. तर मंडळी, ह्या बळीराजाने काय करायचं? हा बळीराजा याने किती झाडं लावली आहेत, कोणती लावली आहेत, त्यांच्या काय समस्या आहेत, काय कष्ट आहे, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मंडळी, हे 80 वर्षाचे मुंबई पोलीस रिटायर आहेत. त्यांनी गावामध्ये सगळे त्यांना अण्णा आबा म्हणून ओळखतात. आबा म्हणजे बाप माणूस. इकडे बहुतेक जण वडिलांना आबा म्हणतात. तसे आहेत हे. 6 महिन्यापूर्वी यांनी या मागेल त्याला सौरपंप या योजनेचा लाभ घेण्यासाठी पैसे भरलेत, पण अजून त्यांना लाभ मिळाला नाही आहे. म्हणून त्यांना साधारण 400 मीटर पाणी असं कावडनी व्हावं लागते आणि झाडाला घालावं लागते. तुम्हाला खरं सांगते मंडळी, त्यांच्यासोबत शूट करताना मला हे रेकॉर्डिंग करणं शक्य नव्हतं होत, कारण मला खूप दम लागत होता. डोंगर आहे, चढ आहे, म्हणून मी हे रेकॉर्डिंग नंतर करते. हाय, हॅलो, नमस्कार. मी विजया. माझ्या विजयाच कवडसा या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. माझी सरकारला कळकळीची विनंती आहे की या बळीराजाच्या कष्टाला दाद देऊन त्याला योजनेचा लवकरात लवकर लाभ करून द्यावा, अशी माझी विनंती आहे सरकारला. तुम्हीच बघा, हे कष्ट एवढं सोपं नाही. आता ह्यांना किती दम लागलाय तुम्ही पहा. काय म्हणताय आबा? काय सरकार देत नाही, लाईट नाही, सोलर. मग बळीराजा आणतोय पायाने डुईनं पाणी झाडं जगवायला. मंडळी, मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गडिंग्लज तालुका मासेवाडी गाव या गावामध्ये आलेले आहे. मी गावात बराच सर्वे केला. मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की एक फॅमिली आहे, तर ते नवरा बायको दोघं आहेत. काहीतरी मला वाटते 70 ते 80च्या वयोगटातले आहेत दोघं. त्यांच्याबद्दल मी ऐकलं की त्यांना काहीतरी गावाचा विकास करायचा आहे, काहीतरी वेगळं करून दाखवायचे आणि ते सतत झटत असतात. मी म्हटलं चला आपण अशा लोकांना भेटूयात आणि त्यांच्या समस्या जाणून घेऊयात. तर त्यांचं जो आयुष्याचा पूर्वार्ध आहे तो सुद्धा खूपच वेगळा आहे. त्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, कारण एका व्हिडिओमध्ये आपल्याला हे कंप्लीट होणार नाही. तर ते सुद्धा एवढं म्हणजे मोटिवेशन आपल्याला त्यांच्याकडून एवढं भेटतंय की काय सांगू तुम्हाला मंडळी. आपल्या तरुण वर्गासाठी हे एक मोठं आव्हान आहे. तर त्यासाठी आत्ता त्यांची एक समस्या आहे आणि ते मला म्हणत होते की तुम्ही काहीही करा, जर तुम्हाला करायचंच असेल आमच्यासाठी तर तुम्ही आमचे प्रॉब्लेम जरा लोकांच्या समोर मांडा. म्हणून आपण हा प्रथम व्हिडिओ घेत आहोत की त्यांचं कष्ट कसं आहे. त्यांना मी विचारलं की तुम्हाला काय, म्हणजे तुम्हाला खूप पैशाची गरज आहे म्हणून तुम्ही हे करताय का? तर तसं नाही आहे. त्यांचं ध्येयच वेगळं आहे. त्यांना गावाचा विकास करायचा आहे. त्यांना गावाला दाखवून द्यायचं आहे की आपण हे कुठंपर्यंत काय करू शकतो. आता मी पाहिलं तर बरीच लोक सुट्ट्यांना आलेली आहेत मुंबईवरून. ते येतात, फोटो काढतात आणि घेऊन जातात झाडांचे. तुम्हाला झाडं बघायची असेल तर तुम्ही बघू शकता की ही झाडं अगदी छोटी 1 फुटाची असताना त्यांनी आणलेली आहेत आणि आता ह्या झाडांची ग्रोथ झालेली आहेत. तर झाडांना ह्या किती दिवस झाले आबा? 7 महिन्यामध्ये ह्या झाडांचं आत्ता 7 फूट एवढं उंची झालेली आहे. तर हे फक्त त्यांच्या कष्टामुळं झालेलं आहे. त्यांनी पाणी स्वतः घागरीने आणून हे केलेलं आहे, घातलेलं आहे या झाडांना आणि मग या झाडांची एवढी ग्रोथ झालेली आहे. बरं, या झाडांचं फळ तर त्यांना भेटेल असं मला वाटत नाही, कारण ते म्हणतात की 8 ते 10 वर्ष नंतर या झाडांना त्यांची खूप मोठी ग्रोथ होते की जेव्हा आपण विकू शकतो, त्याचा पैसा मिळू शकतो, जे काय असेल ते. मग त्यांचं एवढं कष्ट आणि एवढं हे की आपलं हे घेऊन लोकांनी प्रेरणा घेऊन लोकांनी पण काहीतरी करावं आणि आपलं गाव पुढे जावं. त्यासाठी यांचे एवढे कष्ट आहेत. अगदी रस्ता बनवण्यापासून, पाणी तिथून इथं आणण्यापासून, ह्या शेतीचं व्यवस्थित ज्या पट्ट्या आपल्याला आता दिसत आहेत वेगवेगळ्या, हे काही एक सलग जमीन नाही आहे. आपण पाहिलं असेल
अजूनही मी तुम्हाला दाखवते. आणि हा पूर्ण असा डोंगराळ भाग आहे. आपला कॅमेरामन दाखवेल तुम्हाला. पूर्ण डोंगराळ भाग आहे आणि सभोवताली पूर्ण डोंगर आहे. तिथं जंगली प्राणी असतात, ते येतात. त्यांच्यासाठी इथं तुम्हाला भरपूर दिसेल हे जे लावलेलं आहेत त्यांनी काय म्हणतात त्याला, बुजगावणी, ज्या प्राण्यांपासून संरक्षण करतील असे. तर अशा प्रकारे ते सकाळी लवकर येतात आणि संध्याकाळी उशिरा जातात. त्यांनासुद्धा प्राण्यांचं भय असेल किंवा काय, पण त्यांच्या धाडसाला माझा सलाम. आणि म्हणून त्यांच्या समस्या आहेत. त्यांना म्हणायचं आहे की जे आम्हाला काय सोलरचं वगैरे त्यांनी हे केलेलं आहे त्याचं आम्हाला बेनिफिट मिळावं आणि आम्ही ह्याच्यामध्ये काहीतरी करावं आणि आमच्या गावाने पण करावं. जर यांना त्याचा फायदा घेता आला तर गावकरी घेतील आणि तेही करतील. नाहीतर या डोंगराळ भागात दुसरं काहीही पीक होत नाही. तर त्यांचं म्हणणं आहे की जर आत्ता तरुण मुलांनी हे केलं तर पुढे त्यांची मुलं मोठी होईपर्यंत त्यांना त्याचा लाभ घेता येईल आणि आपला डोंगर अजून हराभरा दिसेल असं त्यांना वाटतं. तर आता आपण ऐकूयात यांच्या समस्या. बोला, काय म्हणणं आहे तुमचं? सरकार कनेक्शन देत नाही विहिरीवर आणि सोलर पण देत नाही. मग आता झाडं जगवायची, पिकवायची कशी करायची? शेतकऱ्यांनी काय करायचं? कुठल्याही प्रकारची मदत करत नाही, फक्त घोषणा करते. सोलर घ्या, सोलर घ्या, सोलर घ्या. पण सोलरला पैसे भरून 6 महिने झाले तरी सोलर नाही. आता मे महिना, आता जानेवारी महिना संपत आला आहे, अजूनपर्यंत हे नाही. मग काही जून जुलैमध्ये देणार सरकार आम्हाला सोलर, आणि जून जुलैमध्ये पाणी कशाला घालायचं? तुम्ही इथं कशाची लागवड केलेली आहे? काय करताय तिथं? आम्ही ते मोहोगनी, आफ्रिकन मोहोगनी झाडांची लागवड केलेली आहे. आफ्रिकन मोहोगनी ही सध्या लागवड 200 झाडांची लागवड केलेली आहे. अजून आम्हाला 200 झाडे लागवड करायची आहे. पण पाणी काही साधन नाही. सरकारने काही एक दिलेलं नाही. नाही कनेक्शन देत, नाही सोलर देत. तर आबा, माझं असं म्हणणं आहे, इथं पाणी नाही आहे आणि लाईट नाही आहे म्हणताय तुम्ही. मग अशा वेळी तुम्ही हे का घेतलं उत्पन्न? तुम्ही कसं हे करणार, हे तुम्ही विचार केला का? पाणी इथं भरपूर आहे. आमच्या विहीर आहे, विहिरीला आहे, नाल्याला पाणी भरपूर आहे. पण गवे आणि रानडुकरं, जंगली जनावरांचा अतिशय त्रास आहे. त्याच्यापासून बाकीची पिकं घेऊ शकत नाही इथे ह्या गावाला दुसरी पिकं कुठलीही घ्यायला काही एक रानटी जनावरं ठेवत नाहीत. नीलगाई, गवा, रानडुक्कर, मोर, लांडोरे, मंकी, ह्या जनावरांचा फार प्रॉब्लेम आहे. त्याच्यासाठी आम्ही मोहोगनीची झाडांची लागवड केलेली आहे. सध्या गव्हर्नमेंट म्हणते झाडे लावा, झाडे जगवा, म्हणून आम्ही झाडे लावलेत, झाडे जगवतो आहे. पण पाण्याचं काही एक साधन नाही. पण मग पाणी नाही आहे तर तुम्ही का करताय मग हे सगळं? आम्ही करतोय म्हणजे आमच्या भागाला दुसरा पर्यायच नाही. आमच्या गावाला हे झाडं लावल्याशिवाय पर्याय नाही. आम्ही एकाने केलं तर गाव सगळं करील आणि लोकांना त्याचा 2 पैसे मिळतील शेतकऱ्यांना. म्हणजे तुम्हाला गावाचा विकास करायचा? गावाचा विकास करायचा आहे. आजूबाजूच्या गावातला सगळीकडे आता नवीन झाडे लावा, झाडे जगवा, याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. काय मावशी, तुम्ही काय म्हणताय? मग एवढं तुम्हाला पण त्रास होत असणार, पाणी आणायचं, घालायचं झाडांना, मग ही झाडं जगवायची. तुम्हाला काय वाटतं? काय सांगायचं मॅडम, हे जगायचं कसं म्हणून आम्ही काहीतरी करतो. शेतात पाणी आहे भरपूर, पण पाणी वर चढवायचं म्हणून सोलर केलं. सोलरला पैसे भरले, 6 महिने झाले, अजून कोणी फिरकलं नाही. हेलपाटं घालून तेवढा डबल पैसा गेला आमचा गाडीला, पण कोण दाद देत नाहीत. पीक करावं म्हटलं, रानटी जनावरं काय ठेवत नाहीत. मोहगणीला काय खात नाही, लावा म्हणतात म्हणून आम्ही लावलं. पण आता कोणी फिरकून बघत नाहीत, काय नाहीत, असं चाललंय. इच्छा असूनसुद्धा ह्याला काय पाण्याची, सोलरची हे देत नाहीत. त्यामुळं काय करायचं? मंडळी, इथे ती विहीर आहे. इथून 400 मीटर चढून वर यायचं, तेही कावड घेऊन, म्हणजे सोपी गोष्ट नाही. इथे त्यांनी 200 मोहगणीची झाडे लावली आहेत. जे मोहगणीचं लाकूड बोट आणि जहाज वापरण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तसेच त्यांनी 36 काजूची
5 आंब्याची आणि 3 लिंबूची, तसंच 1 पिंपळाचा आणि 1 नारळाचं एवढी झाडं लावली आहेत. त्यांना अजून झाडं लावायची आहेत आणि प्रत्येक झाडाला जीवदान द्यायचं आहे, म्हणून त्यांची ही धडपड चालली आहे. ही धडपड सर्व गाव पण पाहते. आपणही त्यांच्या या शुभ कार्याला शुभेच्छा देऊयात आणि सरकारला विनंती करूयात की त्यांच्या कष्टाला दाद द्या. मंडळी, व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वात प्रथम येतील. धन्यवाद.